सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। हिराबाग वॉटर वर्क्समधून जलभवन विश्रामबाग टाकीला जाणारा पंप नादुरुस्त झाल्यानं सांगलीतील निम्म्या शहराला सोमवारपासून 3 दिवस अपुरा पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे। शहरातील हिराबाग वॉटर वर्क्समधून जलभवन व विश्रामबाग टाकीला जाणारा 75 HP मोटर पंप नादुरुस्त झालाय। त्यामुळे त्याऐवजी 70 HPचा पर्यायी जुना पंप चालू करण्यात येणार आहे। या पंपाचा पाणी पुरवठा थोडा कमी आहे, त्यामुळे या जलभवन टाकीवर अवलंबून असणाऱ्या अनेक भागात अपुरा पाणी पुरवठा होणार आहे, याची नोंद नागरिकांनी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। शहरातील चांदणी चौक, जलभवन परिसर, धामणी रोड, दत्तनगर, गणपती मंदिर परिसर, वालचंद कॉलेज आदी भागात सोमवारपासून अपुरा पाणी पुरवठा होणार आहे। हा अपुरा पाणी पुरवठा 3 दिवस म्हणजे बुधवारपर्यंत असणार आहे। नागरिकांनी सहकार्य करावे असं आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कुरणे यांनी केलंय। पंप दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं असून त्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला आहे। सध्या कमी पाणी उपलब्ध असल्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असं आवाहनही महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र।